नमस्कार, मी प्रवीण कांबळे महाराष्ट्र न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो। मराठी माणसाच्या एकजुटीचा बघा, जो मोर्चा निघालेला असं त्याला रूपांतर दिलेलं की व्यापाऱ्यांचा मोर्चा होता। तो कुठला व्यापाऱ्यांचा मोर्चा नव्हता, तो होता मोर्चा बीजेपीचा। आणि हे लोकांनी दिशाभूल करण्याचं काम केलं आहे। व्यापाऱ्या लोकांना हत्यार बनवत आलेलं आहे। लक्षात घ्या, आपले जे आमदार आहेत या ठिकाणी नरेंद्र मेहता, त्यांनी ह्याचा हत्यार केलेला आहे आणि जाती तेढ निर्माण करण्याचा जो प्रयत्न केलेला आहे तो आम्ही हाणून पाडला आहे। त्या लोकांनी बेकायदेशीर या ठिकाणी मोर्चा काढलेला आहे। आम्ही तर निवेदन दिलेलं आहे की 8 तारखेला आमचा मोर्चा निघेल। सन्माननीय बाळा नांदगावकर असतील, सन्माननीय राजू पाटील असतील, अविनाश जाधव साहेब असतील, शालिनी ठाकरे असतील, हे सगळे त्याच्यामध्ये सामील होणार। त्या मोर्चामध्ये कुठलाही झेंडा नसेल, लक्षात घ्या। त्यामुळे मराठी माणसांचा हा झेंडा असेल। अनेक संस्थांनी 16 ते 17 संस्थांनी मला पाठिंबा दिला आहे आमच्या त्या मराठी मोर्चाला। त्यामुळे गणपती मंडळ असेल, गोविंदा पथक असतील, सामाजिक संघटना असतील, मराठी एकीकरण असतील, हे सर्वांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे। 8 तारखेला मोर्चा कसा असतो हा आम्ही तुम्हाला दाखवतो। मराठी माणसांचा मोर्चा, तुम्ही मराठी माणसाच्या आड येणार असाल आणि कुठे मराठी महाराष्ट्रामध्ये कुठे आड येणार असाल तर तुम्हाला तसंच्या तसं उत्तर दिलं जाईल। एक लक्षात ठेवा, नरेंद्र मेहता साहेबांना मी विनंती करतोय, ज्या मोदी साहेबांनी, ज्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी, ज्या एकनाथ शिंदे साहेबांनी, ज्या अजित पवार साहेबांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा दिला, त्या माणसं त्या जातीचा तुम्ही अपमान करताय, लक्षात ठेवा। तुम्ही अपमान करताय, लक्षात ठेवा। त्यामुळे मराठी माणसांचा आड आला तर तुम्हाला तसंच्या तसं उत्तर दिलं जाईल, हे पण तुमच्या माध्यमातून सांगतोय। आज आम्ही मराठी एकीकरण समितीच्या माध्यमातून सर्व पक्षीय या ठिकाणी माझ्यासोबत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे आणि RPI इतर जे सर्व पक्ष आहेत, तसेच मराठी संस्था, मराठी बांधव या ठिकाणी आम्ही उपस्थित झालेलो आहोत। मुद्दा असा होता की या ठिकाणचे 145चे जे आमदार आहेत हे खरं तर सर्वांचे लोकप्रतिनिधी आहेत। त्यांना सर्व लोकांनी निवडून दिलेलं आहे। या आमदारांनी काय केलं, एक छोटीशी घटना आहे, मराठीचा अपमान केलं म्हणून आपल्या मराठी प्रेमीने 2 कानाखाली ओढल्या आणि या शहरामध्ये अशा अनेक घटना घडतात। काय मोठी गोष्ट नव्हती। याला कुठेतरी मोठा रूपांतर देऊन आणि आमदार ज्यांनी विधानसभेमध्ये शपथ घेतलेली असते की मी सर्वांच्यासाठी काम करेल, कोणाच्याही बद्दल आकस ठेवणार नाही, अशी शपथ घेणारे हे आमचे शांतिप्रिय आमदार यांनी त्या सोशल मीडियावरती उल्लेख केला की गुजराती आणि मारवाडी व्यापाऱ्याला मारहाण केली। आणि मुळात ही जी मारहाण झाली होती ही गुजरात्यांनी मारवाडी विचारून झाली नव्हती, परंतु या आमदाराला आता या येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये फायदा घ्यायचा आहे आणि मराठी विरुद्ध अमराठी असा या शहरामध्ये वाद लावायचा आहे। यांनी 2000 आता जी लोकसभेची निवडणूक झाली त्यावेळेस हिंदू मुस्लिम केलं, आता विधानसभेची निवडणूक झाली त्यावेळेस मराठा वर्सेस OBC केलं आणि आता महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये हे राज्यकर्ते, हे बाहेरून आलेले राज्यकर्ते, मुळात आमचं दुर्दैव आहे की हे बाहेर येऊन आमच्यावर राज्य करतायत, हे आता मराठी विरुद्ध अमराठी असा वाद लावण्याचा प्रयत्न करतायत। आमच्या पोलिसांनी गुन्हा नोंदवून देखील त्या ठिकाणी दबाव गट निर्माण करतायत की जर आम्हाला कोणी मराठी बोलायला सांगितलं तर आम्ही दुकाने बंद करू, मोर्चे काढू, पण मराठी बोलणार नाही। ही मुजोरी या महाराष्ट्रामध्ये जी वाढत चाललेली आहे त्याला कुठेतरी आम्ही मराठी माणसं थांबवणार आहोत आणि त्यासाठीच आम्ही एकत्र येतोय। हे फक्त आज निवेदन द्यायला माननीय उपायुक्त यांनी आम्हाला विनंती केली होती की साहेब या ठिकाणी मोर्चा वगैरे काढू नका, कालच एक मोर्चा झालेला आहे, म्हणून आज आम्ही फक्त निवेदन द्यायला आलो आहोत। त्या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही अनेक मागण्या केलेल्या आहेत। हा जो मोर्चा या मीरा भाईंदरमध्ये निघाला कसा, आम्हाला जर 5 लोकांना बाहेर आंदोलन करायची परवानगी नसते, मग या उपऱ्यांना आंदोलन करायची परवानगी कशी मिळाली? आणि परवानगी जर परवानगी जर नसेल तर माननीय उपायुक्तांनी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना सूचना देऊन यांच्यावरती गुन्हे नोंद करावे, यांचे म्होरके कोण आहेत ते शोधावे आणि या मोर्चामध्ये मराठी भाषेविरुद्ध, मराठी माणसाविरुद्ध ज्या घोषणा दिल्यात त्या तपासल्या जाव्यात आणि ह्या तपासून संबंधितावरती कारवाई करावी। 8 मार्चला काय भव्य मोर्चा असणार आहे? 8 मार्चला आमचे महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी मराठी एकीकरण समिती आणि सर्व स्थानिक संस्था यांनी असा एक निर्णय घेतलाय की 8 मार्चला या मीरा भाईंदर शहरामध्ये एक भव्य मराठी माणसाचा मोर्चा निघेल। याचं कारण असं आहे की आमचे जे आमदार आहेत शांतिप्रिय जे म्हणतायत, जे आमदार आमच्या पोलिसांच्या वरती हल्ला झाला तेव्हा व्यक्त झाले नाही, जे आमदार आता या ठिकाणी एक मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला
त्यावेळेस बोलले नाही, परंतु हे आमदार एक समाज बांधवाला बोलल्यामुळे सोशल माध्यमावरती व्यक्त होऊन सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत. त्यांना आम्ही सांगू इच्छितो की मराठी कमी नाही आहेत, बहुसंख्येने आहेत आणि तेच आम्ही दाखवू शकतो. क्यों लगा रहा जब नहीं है तो इनको? बघा जो मोर्चा निघालेला असं त्याला रूपांतर दिलेलं की व्यापाऱ्यांचा मोर्चा होता. तो कुठला व्यापाऱ्यांचा मोर्चा नव्हता, तो होता मोर्चा बीजेपीचा. आणि हे लोकांनी दिशाभूल करण्याचं काम केलंय. व्यापाऱ्या लोकांना हत्यार बनवत आलेलं आहे, लक्षात घ्या. आपले जे आमदार आहेत या ठिकाणी नरेंद्र मेहता, त्यांनी ह्याचा हत्यार केलेला आहे आणि जाती तेढ निर्माण करण्याचा जो प्रयत्न केलेला आहे तो आम्ही हाणून पाडलाय. त्या लोकांनी बेकायदेशीर या ठिकाणी मोर्चा काढलेला आहे. आम्ही तर निवेदन दिलेलं आहे की 8 तारखेला आमचा मोर्चा निघेल. सन्माननीय बाळा नांदगावकर असतील, सन्माननीय राजू पाटील असतील, अविनाश जाधव साहेब असतील, शालिनी ठाकरे असतील, हे सगळे त्याच्यामध्ये सामील होणार. त्या मोर्चामध्ये कुठलाही झेंडा नसेल, लक्षात घ्या. त्यामुळे मराठी माणसांचा हा झेंडा असेल. अनेक संस्थेनी 16 ते 17 संस्थेनी मला पाठिंबा दिलाय आमच्या त्या मराठी मोर्चाला. त्यामुळे गणपती मंडळ असेल, गोविंदा पथक असतील, सामाजिक संघटना असतील, मराठी एकीकरण असतील, हे सर्वांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे. 8 तारखेला मोर्चा कसा असतो हा आम्ही तुम्हाला दाखवतो. मराठी माणसांचा मोर्चा. तुम्ही मराठी माणसाच्या आड येणार असाल आणि कुठे मराठी महाराष्ट्रामध्ये कुठे आड येणार असाल तर तुम्हाला तसंच्या तसं उत्तर दिलं जाईल. एक लक्षात ठेवा, नरेंद्र मेहता साहेबांना मी एक विनंती करतोय, ज्या मोदी साहेबांनी, ज्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी, ज्या एकनाथ शिंदे साहेबांनी, ज्या अजित पवार साहेबांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा दिला, त्या माणसं त्या जातीचा तुम्ही अपमान करताय, लक्षात ठेवा. तुम्ही तुमच्याच नेत्याचा अपमान करताय, लक्षात ठेवा. त्यामुळे मराठी माणसांच्या आड आलात तर तुम्हाला तसंच्या तसं उत्तर दिलं जाईल, हे पण तुमच्या माध्यमातून सांगतोय. कायम राहील एवढं आपलं सगळ्यांचं सहकार्य आम्हाला बेकायदेशीर मोर्चा ज्यांनी काढला त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे.